प्रगती अपार्टमेंट सेक्टर 1 CBD बेलापूर या ठिकाणी आलेले आहोत. ज्योती संजय मरकळे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया मरकळे कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. तुळशी रुंदावणा घालते वाकून पाणी, संजय माझे राजे मी त्यांची राणी. अरे वा वा वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर संजय, नमस्कार. माझी बहीण अपेक्षा, नमस्कार. माझी मावशी छाया मावशी, माझा लहान भाऊ मंदार, त्याची मिसेस मानसी, हे आमच्या वहिनी, आमच्या त्या हजारे वहिनी. नमस्कार. आसरे भोसे आमच्या ऑफिस हो, हो, माझे वडील, नमस्कार. माझा भाऊ सुनीत पाटील नमस्कार. आणि आमचे हे माझे होय 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 होय. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण ऐरोली इथलं. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि 3 भाऊ. कसं गेलं बालपण? बालपण सर मी म्हणजे दोन्ही पाय हाताने अपंग आहे. हो. त्यामुळे जन्माला आधी तेच सगळं आयुष्य खडतर जीवनच घेऊनाऱ्यासारखं झालं. म्हणजे देवाने मला जन्मजात अपंगत्वच दिलं. जवळजवळ 7 वर्षापर्यंत मी चालू शकत नव्हती. 7 वर्षापर्यंत? माझ्या आई आणि वडिलांनी खूप खूप सांभाळलं मला. आज मला दोघांची आठवण येते खूप. होय ना. मग घरात कोण कोण? आई बाबा तुम्ही आणि 3 भाऊ माझे. 3 भाऊ? हो. अरे वा. तुमचं बालपण कुठलं? माझं इथे मुंबईतच. मुंबईत? दहीसर. दहीसर. तिथली शाळा कॉलेज. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझी आई वडील, मोठा भाऊ आणि एक बहीण. आणि तुमचं बालपण सगळं तिकडचं दहीसरचं. तुमचं बालपण कसं गेलं? मस्त. आई वडील सरकारी आई शिक्षिका होती. त्याच्यामुळे जसं मी दुःखात काही गेलं नाही. चांगलं केलं. एज्युकेशन पण चांगलं दिलं. सगळं चांगलं झालं. तुमची ओळख कुठे झाली? आम्ही खात्यात एकाच ऑफिसमध्ये. कुठल्या ऑफिसमध्ये? भूमी अभिलेख खातं. चांगलं भूमी अभिलेखन केलं दोघांनी. म्हणजे त्याला टाउन प्लॅनिंग म्हणतात? नाही नाही. लँड रेकॉर्ड. जमिनीची मोजणी. कुठे आहे ते? मी आहे पनवेल, उपाधीक्षक उमेदवार पनवेलला, निमतानदार म्हणून. बर. आणि तुम्ही? मी ऍक्च्युली हे नगर उपअधिकारी कुर्ला, तिथे परीक्षण भूमापक म्हणून, पण सध्या अटॅच मंत्रालय. पण मग तुम्ही असे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये कधी? पण आम्ही म्हणजे 1999 पासून आम्ही बँड्राला SLRचं कलेक्टरचं ऑफिस आहे, तिथे मी कॉम्प्युटरच्या कामासाठी होतो. आणि तुमचं कसं काय? तिथे आमचं प्रॉपर्टी कार्डचं म्हणजे कॉम्प्युटरायझेशन चालू होतं. त्यावेळी माझी ऑर्डर तिथे काढली होती आणि त्यावेळी ह्यांची आणि माझी ओळख झाली. प्रॉपर्टी कार्डलाच झाली ओळख? बरं, एकमेकांचं नाव टाकलं प्रॉपर्टी कार्डवर. मग तुम्ही इथून मग तेव्हा राहायला कुठे होता? मी ऐरोलीला होते त्यावेळी. ऐरोली वरून तिथपर्यंत जायचा तुम्ही? ऐरोली ठाणा, ठाणा दादर, दादर बांद्रा. पण मग हा प्रवास कसा करायचे तुम्ही? बाय ट्रेन. ऐरोली ठाणा बसने आणि बाकी दोन्ही वेळी ट्रेनने. कुठून ही जिद्द येते हो एवढी? देवाला आठव. पण हे सगळं म्हणजे माझं लग्न होईपर्यंत माझे वडील, म्हणजे लग्नाच्या वेळी माझे वडील नव्हते तयार, पण तोपर्यंत वडिलांनी माझ्या पाय मला उभा करायला लागला की बाहेरचे वर शिक, तू बाहेर स्वतः पड, तू अपंग नाही आहेस, तू स्वतः सगळं करू शकतेस, तू स्वतःला असं समजू नकोस, कमी काही नाही, सगळं जसं आहे तसंच तुला इतरांना जे आहे तेच तुझ्यात आहे, फक्त तुझा चालताना प्रॉब्लेम होतो एवढाच, पण तू सगळं करू शकतो. पण मग कसं करता मॅनेज? तुम्हाला नमस्कारच आहे माझा, पण कसं करता? म्हणजे जसं सर नॉर्मल महिला करता तसंच मिळते. मी आज कपडे धुते, भांडी घासते, लादी पुसते, स्वयंपाक करते, सगळंच सगळं करता? करतात. हो की नाही? परत राहिलेल्या वेळात त्यांच्यावर चिडते? नाही. काय गोड हसलेत बघा ते. नाही काय हो? नाही.
पण मग कसं तुम्ही एकमेकांना तिकडे बघितलं का डिपार्टमेंट मध्ये? आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो, शेजारी शेजारी बसत होतो त्यावेळी. आता बसलायत तसे? आणि मग म्हणजे असं ओळख वाढली आमची. त्यावेळी मी नुकतीच लागली होती 99ला जॉईनिंग माझी. त्यावेळी हे तिथे आधीच जॉईन होते. तर मग ओळख झाली, नंतर ओळखीचा विचार, एक देवाणघेवाण झाली आमची एकमेकांची, मतं जुळली आणि मग लग्नाचा निर्णय घेतला आम्ही दोघांनी. लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष. 2007 मध्ये लग्न केलं. 11. आता तुम्ही पट्टा कसला लावला? आता म्हणजे ऑगस्टला बायपास झाली. बरं 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 बरं. प्रत्येक टप्प्यावर काही ना काही आहेच. म्हणजे देवाने दिलंय मला सगळं शहाणपणे, असे पण काही ट्विस्ट घालून ठेवले आयुष्यात की तो आणखीन लढ. आणखीन आज तर मी टायपिंग करू शकते, मोजणी करते, मी शेडूंगसारख्या ठिकाणी तो डोंगर पण मी चढलेली आहे, स्वतः मोजणीला जाते, मी आजही जाते. कोर्ट कमिशनच्या ज्या केसेस असतात, ज्या महांदनाच्या केसेस असतात, त्या पण सर मी जाते, स्वतः करते, मोजते. माझ्यावर एक दुसरे असतात असिस्टंट सोबत. तुम्ही कुठपर्यंत एरिया तुमच्याकडे? पनवेल तालुका सगळा. पनवेल तालुका. हो. आता घरात कोण कोण तुम्ही? आम्ही दोघंच. आई बाबा आता 2015ला गेले, लागून गेले एकदम. राजा राणी. हो. आमच्या आईंची खूप इच्छा होती कधीतरी आदेश भांडेकर आपल्या घरी यावे. आई ते होम मिनिस्टर सारखं खूप बघायचं सारख्या. मला तर सांगायचं, अगं ज्योती बघ आता आदेश भांडेकर असं सांगणार आहे, बघा आता हे असं. मग तिला असं काय म्हणजे एक कुठचा गेम असला ना की पहिला आता हिला असं करायला पाहिजे होतं, असं प्रश्न विचारतात, तू लक्षात ठेव, तू नंबर लाव. त्यांनी क्लासेस नव्हते ना खेळांचे? नाही. आई आमच्या शिक्षिका होत्या. हो. आज त्यांची आठवण येते खूप. त्यांची तर खूप आठवण येते. आता मी सुद्धा मिस करायला लागलो, कारण बघा या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये महाराष्ट्रभर इतकं फिरत असतो, रोज वेगवेगळ्या घरात जाऊन ही आनंदाची यात्रा आपण आनंद साजरा करत असतो. आणि या टप्प्यावरती बघितलं असे काही जण आता नेमके नाहीये. खूप. आज त्या तिघांची मला आठवण होते. म्हणजे आज माझी आई म्हणे, आमच्या आई पण असल्यानं अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचल्या असत्या. सगळ्यांना सांगून सुटत. मी संधी घालवली ती. पण मग तुम्ही दोघांनी एकमेकांना विचारलं, निर्णय घेतला. मग तुमच्या घरी कळल्यावर? काय नाही, मी माझी मावशी आहे, तिला मी सांगितलं की मावशी असं असं आहे एक स्थळ. मग ती ह्यांच्याशी बोलली, एकदा हे भेटले मावशीला, मग झाले विचारले. तुमच्या घरी कसं काय? मीच सांगितलं. हो. मग काय म्हणाले? नाही, तुला पसंत कर. तुम्ही दोघांनी जेव्हा निर्णय घेतला लग्न करायचा, त्याच्यानंतर लग्न किती दिवसांनी केलं? 8 दिवसातच. 8 दिवसात म्हणजे आज ठरलं, आज तुम्ही दोघे बोललात, 8 दिवसांनी लग्न ठरलं. कुठे केलं लग्न? ऐरोलीला, सावतामाळी. पण हाऊसमौज करतात सगळी. एखादी गोष्ट तुम्ही सांगितली तर देतात? हो, देतात. वेळेवर घरात येतात? नाही, वेळेवर म्हणजे त्यांचा ऑफिसचा टायमिंग आहे, कधी म्हणजे संध्याकाळी 8 नंतर कधी. कामाचा लोड खूप असला की मग उशीर होतो. तुम्ही खूप चिडलात त्यांच्यावर, असं कधी होतं का? नाही, अजून तरी नाही, मी त्यांना चिडली नाही. का हो, असं काय आहे तुमच्या? म्हणजे हा मंत्र सगळ्यांनाच सांगा ना, रात्री 8 नंतर येऊन सुद्धा या चिडत नाही, त्याचं काय आहे सांगा. आता एकाच डिपार्टमेंटला होतं, त्याच्यामुळे माहिती आहे की बाबा कामामुळे हे कुठे राहतात. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र होतो तिकडे, तरी पण ही लेडीज असल्यामुळे ही 6-6:30 जायची आणि मी 8-9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असायचो. हे तिने बघितलेलं ते तेव्हापासून. म्हणजे तुमची कामं ते करायचे? नाही, माझीच कामं. बरं, आता या खेळामध्ये ना घरात काही चिठ्ठ्या लपवल्या. सावकाश जा, 1 मिनिटाची वेळ असते, काळजी करू नका, घड्याळ माझ्या हातात आहे आज. त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या आणि ती घरात असलेली चांदीची अन्नपूर्णा जर तुम्हाला मिळाली तर सगळं बक्षीस तुम्हाला मिळणार. आधुनिक जातं. सावकाश सावकाश सावकाश, एकदम सावकाश. छान किती दिसते फुलपाखरू. इकडे या लवकर. सावकाश 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 सावकाश. फुलपाखरू कुठे आहे? त्याला काहीतरी वेगळंच मिळालं. घ्या तुम्ही, उघडा बिंदास. काय मिळालं? पावसाळ्यातली सोबत छत्री कुठे आहे? छत्री तिकडेच आहे, परत बाहेर. तिथे बाहेर आहे. अजून 20 सेकंद आहेत, काळजी करू नका. ह्या केरवर खा केसर हो गोरा. केशर
फ्रीज मध्ये केशर आहे. मला नाही माहिती म्हणजे मी कुठे 10 9 8 7 6 5 4 अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू आणि ही घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आज आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू. ही सगळी मंडळी तुमची आहेत, पण तरी सुद्धा ना तक्रारी केले त्यांनी. बघूया बघूया. ओळखणार कुठले आरोप आहेत? चल. कुठला असेल साधारण आरोप तुमच्यावर? माझा तापट स्वभाव असेल सगळ्यात पहिला. इतर म्हणजे घरी नसतो पण बाहेर तापट स्वभाव आहे. आणि म्हणताय त्यांच्यावर कधी चिडले नाही आणि घरी आम्ही नाही, विश्वास ठेवायचा. घरी नाही, अरे घरी बाहेर काय पण ऑफिस मध्ये तर चिडता. ऑफिस मध्ये नाही. माझा तापट स्वभाव. तुम्ही फोन उचलत नाही, मान्य आहे? हा मान्य आहे. बर. लगेच चिडता? हो. मला अनुभव नाही. नाही नाही, अनुभव असला तरी तुम्ही बोलणार नाही. स्वतःच तेच खरं करता. हो माझे मिस्टर काय? त्यांनी दिलं असणार आहे. नाही नाही. काय त्यांच्यावर ढकलताय हो सगळं. पण कोणी भेटलं की इतकं बोलताना की तो माणूस टेन्शन मध्ये येतो. आमच्या अलका वहिनी असतील. अरे नाही नाही, कोणी आरोप केलाय ते सांगू नका. हा हे मान्य आहे का तुम्हाला हो. आरोप? हो. हो ह्या म्हणजे कोणी आरोप केलाय ते सांगायला लागले. तक्रारीकडे जास्त लक्ष असतं. हो म्हणजे तक्रारी करण्याकडे हो सतत तक्रारी करत हो. असता. हो मला सहनच होत नाही माझ्याविषयी किंवा इतरांविषयी कोणी काय बोले की मी भांडतेच. बरोबर आहे, ह्यांची नावं जाताना सांगून जातो मी. काही जण पाठच्या पाठी पळाले वाटतं. नाही एवढं नाही जाणार. स्वभाव गरम. हो बापरे, आहे. मला घाम काय येतो आता कळलं मला. नाही. औषध कधीच वेळेवर घेत नाही. बरोबर आहे. हा कोणी केला असेल आरोप? माझे मिस्टर. येऊन जाऊन सगळे आरोप मिस्टरांवर टाकला. कारण औषध नाही घेत म्हणून तेच मला सारखे ओरडतात. शेवटचे आरोप बघी. अरे बाबा, आहेतच. रागीट स्वभाव आहे, स्वतःच खरंच करता, हो मनासारखं झालं नाही की रागावता, पण तरी सुद्धा सगळ्यांना सांभाळून घेता. हो. हो ना? काय म्हणणं आहे तुमच्या या सगळ्या आरोपांवर, जे आरोप आज सगळ्यांनी केले? हा मी आहे, तापट आहे, चिडखोर आहे, नंतर तक्रारी करते, मला सहन होत नाही काही गोष्टी. बरोबर. मी बोलते हा. सतत, कारण सदैव धडपड करूनच माझं मी आयुष्य जगते. त्याच्यामुळे हे सगळे आरोप मला मान्य आहेत. हो ना, पण स्वतःमध्ये बदल करायचा असेल उद्यापासून, तर होम मिनिस्टर आल्यापासून, तर कुठला बदल कराल स्वतःमध्ये? तापट स्वभाव कमी करेन. 1 मिनिट. आवडेल तुम्हाला असं झालं तर? माझ्यात जे काही फरक पडत नाही त्या तापट स्वभावाचा. पण बाकीच्यांना चटके बसतात. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? औषधं पहिले घेतली पाहिजे, कारण नंतर मला पळावं लागतं. हो. वेळेवर औषधं घ्या. हो नक्की. हा, बरं. आता चित्र काढायचे, हं. काढणार? हो पहिलं चित्र तुम्ही काढणार? नक्की. या. हा 9 सांगा. चूक. 8 बोलायचं नाही, काढायचं चित्र. 7 6 5 4 3 2 1 वेळ. पक्षी. नाक. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं, नाग. पण कसं काय हो तुम्ही नाग काढला? हा बदकधारी नाग आहे. आजपर्यंत मी इच्छाधारी नाग बघितलेत. चोचधारी नाग फक्त बेलापूरमध्ये दिसतात. हो ना? या तिकडे उभे राहा. अजगर. अजगर. कसं काय तुमच्याकडे साप अजगर कसे काय हो? आणि आमच्याकडे आहेत प्राणी. आमच्याकडे आम्ही किती वेळा घरात बघतो येतात. इकडे. आमच्याकडे घरात येतात. साप आणि अजगर? अजगर नाही अजून पण इथे साप ह्या आहे. भिंतीवरती आम्ही नाग अजगर आहे. बघितलेलं आहे किती वेळा. थांबा. 2-3 वर्षापूर्वी तर सारखा यायचा. अजगर? हा, हो, हो. हे आता चांगलं मँगो गार्डन केल्यापासून गेला तू. हो, पण नाहीतरी यायचा हो तुमच्याकडे. हो काय करायचा खायला तुम्ही?
काही नाही. एकदा तर माझ्या किचनवर आला होता काय साप. जवळजवळ 1.5 फूट होता. किचन मध्ये? हो. संध्याकाळी मी स्वयंपाक करायला गेली, सगळं आवरून कुकर लावला होता आणि मिस्टर येणार होते म्हणून मी बाईक चालवते. मी बाईक वरून त्यांना आणायला जाणार होते. म्हणजे मी कुकर थंड झालाय, मी फोडणी करते वरणाला आणि येते. म्हणजे आतमध्ये डाव करायला गेले आणि ताट करायला गेले तर हा एकदम पटकन त्या ट्रॉलीतून वर आला. बाप रे. आणि तो साप गेले 8 दिवस, म्हणजे त्याच्या आधी 8 दिवस आमच्या घरात होता, आमच्या सोबत, तरी आम्हाला माहित नाही. कार्यक्रम संपला, मी निघतो. चोचधारी नाग, इथे अजगर. अभिनंदन, तुम्ही ओळखलं, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र कोण काढणार? तुम्ही या. अभिनंदन. चला, हे बक्षीस पण तुम्हाला मिळालं. तिन्ही बक्षीस मिळाली. नमस्कार. मगासपासून मी 4 वेळा घाम पुसला, पण सतत मला येतोय, कारण मला असं वाटतंय कुठून तरी एक असं येऊन जीभ बाहेर काढेल असं वाटतंय मला. तुम्ही यांच्या? मी बहीण, मावस बहीण. मावस बहीण. तुम्ही काय सांगणार या दोघांच्या स्वभावाबद्दल? ताईचा स्वभाव प्रेमळ आहे, पण थोडा रागीट आहे, आणि भाऊजींचा तर खूप प्रेमळ आहे. बर, तुम्ही कुठे राहता? मी रत्नागिरी. रत्नागिरी. मग आज एवढ्यासाठी आलाय? हो, फक्त. अरे धन्यवाद धन्यवाद. अजून कोण बोलणार? मी आणि ज्योती एका ऑफिसला मुलुंडला होतो. बर. ती अपंग जरी असली तरी कामाचा उरक एवढा आहे. त्यावेळेस नवीन हे आला होता कोणीच, म्हणजे आपल्या मोदी केसेस वगैरे ते भरून ठेवायच्या. तिने अख्ख्या ऑफिस मुलुंडचं काम तिने केलं पूर्ण एकटीने. बरोबर. म्हणजे एवढं अपंगावर मात करून सुद्धा संपूर्ण काम केलेलं आहे. याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे वा. अजून कोण बोलणार? फोन उचलत नाही, म्हणजे 1 नाही 2 नाही. सकाळी फोन केला की संध्याकाळी रिसिव्ह करा म्हणतात, फोन कशाला केलेला, मला सांगणार काम होतं. लवकर जरा फोन उचलावा त्याने. एवढीच तुमची इच्छा आहे. मावशींकडे द्या. काय हो, लग्न ठरवलं तुम्ही? मग बोला, काय सांगणार? दोघंही चांगले आहेत. हो ना. दोघांचे स्वभाव छान आहे. मैत्रिणींपैकी, शेजाऱ्यांपैकी तर बोला. 2007ला ती लग्न होऊन आली, त्यापासून तिने शेजारी म्हणजे सगळ्यांशी छान जुळून घेतलेलं आहे. सासू सासऱ्यांची पण सेवा करताना नोकरी करून आम्ही पाहिलेलं आहे. आणि दोघांनाही, म्हणजे राजूला आणि ज्योतीला, त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी. तुम्ही कुठे राहता? शेजारी तुमच्याकडे पण येतात साप? येऊन गेले. त्यांच्याच घरातून आमच्याकडे आला. त्यांच्याच घरात होता तोच, बाहेर काढला तो आमच्या घरात घुसला. बरं, तुमच्याकडचा पाहुणा यांच्याकडे येतो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, सगळ्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं, तुम्ही दोघेही किती चांगले आहात, पण तरी सुद्धा आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या सासू सासऱ्यांच्या. जर चुकून अनावधानाने काही जर घडलं असेल माझ्यातून, तर मी त्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही? आई वडिलांचे, कारण थोडासा म्हणजे वडिलांना डिमेन्शिया होता, ते पूर्णपणे आम्हाला ओळखत नव्हते 7-8 वर्ष. नाही तिथे काही ऑफिसच्या कामामुळे खूप वेळा दुर्लक्ष पण झालं थोडंसं. तिथे दोघांचे दुर्लक्ष झालं. तर ते आज तुम्हाला ते जाणवतं. चला, दोघांनी क्षमा मागितली आणि आपण बघितलं की किती उत्तम पद्धतीने एकमेकाला आधार देत हा संसार छान आनंदात सुरू आहे. असाच हा सुरू राहू. इतके सगळे मित्र मैत्रिणी, सोबत काम केलेले सगळे सहकारी, आणि अगदी रत्नागिरीवरून खास मावस बहीण सुद्धा इथपर्यंत पोहोचली, मावशी पोहोचली, त्या सगळ्यांना धन्यवाद. या धन्यवादाबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सकाळी उठायचं, आपला डबा करायचा, मिस्टरांना डबा द्यायचा, त्यानंतर दिवसभर आपलं कर्तव्य बजावत जे जसं शक्य आहे तशा पद्धतीने धावपळ करत राहायचं, काम वेळेवर करायचं, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि हसत हसत कसं जगायचं हे आज आपल्याला अनुभवायला मिळालं. या माऊलीला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. रडत राहण्यापेक्षा लढत लढत, हसत हसत, आनंदाने आयुष्य जगणाऱ्या या माऊलीला नमस्कार करूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या. नमस्कार.